नमस्कार. मी अनिल सागळे. मी व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल इथं B3 बिल्डिंगमध्ये 1201 3 BHK फ्लॅट बुक केलेला आहे. आणि मी आत्तापर्यंत शहरातल्या मध्यवर्ती भागात राहत होतो लहानपणापासून. मी व्यवसायाने इंजिनियर आहे आणि मी एका इटालियन MNCमध्ये कंट्री हेड आहे. मध्यवर्ती भागात राहताना सर्व सोयी होत्या, शाळा, कॉलेज, क्लासेस मुलांचे सगळे जवळ, त्यामुळे त्याचं सोयीस्करता चाललं होतं. पण आता मुलं त्यांचं शिक्षण कंप्लीट झालं, मोठी झाली, मुलीची लग्न झाली, मुलगा परदेशात शिकायला गेला, तर आता आम्ही असा विचार करतो की सोशल लाईफ अनुभवण्यासाठी एखाद्या टाउनशिप कन्सेप्ट असलेल्या स्कीममध्ये आपण राहायला जावं. तर त्यासाठी आम्ही शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी शोधत होतो कुठे असे प्रकारचे फ्लॅट अवेलेबल आहेत का. बऱ्याचशा टाउनशिप ज्या त्या आहेत त्या खूप शहराच्या बाहेर होत्या, त्यामुळे ते आणखी परत मग शहरापासून डिटॅचमेंट हे गावात राहिल्या माणसाला थोडं अवघड जातं. म्हणून आम्ही शेवटी इथे एरंडवणे सेंट्रलमध्ये आम्ही पाहिलं. इथल्या ॲम्युनिटीज वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं आणि शहराच्या बाहेर तर नाही आहे, फार जवळच आहे, त्यामुळं शहराला लागूनच असलेली ही स्कीम आम्हाला तशी आवडली. मी स्वतः व्यवसायाने इंजिनियर असल्यामुळे जेव्हा मी साईटवरती तर फेरफटका मारला, त्यावेळेला इथली मटेरियल क्वालिटी, नंतर कन्स्ट्रक्शन, नंतर वर्कमॅनशिप क्वालिटी, ह्या गोष्टी चांगल्या वाटल्या आम्हाला. त्यामुळे म्हटलं आता आपण शहराच्या जवळच आणि चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या ॲम्युनिटीजची अशी स्कीम आपण जर पाहिजे असेल तर एरंडवणे सेंट्रल इज द बेस्ट. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की इथे फ्लॅट बुक करावा. आणि इथलं सांगायचं झालं तर इथले जे सेल्सचे स्टाफ वगैरे दे आर व्हेरी कस्टमर फ्रेंडली. ते तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित सांगतात, सगळं ट्रान्सपरंट तुम्हाला माहिती देतात. ते सगळी कुठलीही शंका असेल तर ते क्लिअर करतात आणि सिलेक्शनला पण तुम्हाला ते मदत करतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स कसे काय वगैरे हे सगळं सांगून ते डिसिजन मेकिंगला ते सगळं सोपं करतात. आणि एकंदरीत त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो खूपच पॉझिटिव्ह आहे. आणि पेमेंटच्या दृष्टीसुद्धा त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी फ्लेक्झिबिलिटी दिली. हे सगळे गोष्टी अशा विचार करून असं ठरवलं आम्ही की हा फ्लॅट इथंच बुक करावा. त्याप्रमाणे आम्ही इथं फ्लॅट बुक केला आणि आता वी आर जस्ट वेटिंग इथल्या ॲम्युनिटीचा उपभोग घ्यायचा. आणि 2026ला आम्हाला ताबा मिळेल, त्यावेळेला आम्ही इथं येऊ. विल बी हॅपी. आणि अशा तऱ्हेने आम्ही आनंदी आहोत जो काही डिसिजन घेतला तो. थँक्यू व्यंकटेश. थँक्यू.